सगळ्या गोष्टी तुम्हाला काय होणार आहेत, मिळणार आहेत. इथं माऊलीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय व्हावा विजय. आणि हे सगळं जेव्हा मिळेल तेव्हा दृष्टादृष्ट बघा, सज्जन माणूस एकमेकाच्या डोळ्यात, मी जर चूकच केली नाही, एखादी वाईट गोष्टच केली नाही, आपण डोळे खाली करून कधी बघतो, आपण चुकीचं असेल तर, बरोबर ना. आपण म्हणतो ना, डोळ्याला तुझी जर धमक असेल तर माझ्या डोळ्यात डोळे घालून बघ, आपण म्हणतो. हे म्हणू कधी शकतो, आपण क्लिअर असेल तर, आपण चुकीचं नसेल तर. दृष्टादृष्ट विजय व्हावेजी. आणि ही दृष्टादृष्ट कधी होणार आहे, सज्जनांची मांदियाळी झाल्यानंतर, चांगल्या लोकांची मांदियाळी झाल्यानंतर, चांगली लोक एकत्र झाल्यानंतर आणि चांगल्या लोकांना घेऊन हा यज्ञ पुरं करायचा आहे. म्हणून जेव्हा दृष्टादृष्ट होईल, कोणाची, गुरुची आणि संताची दृष्टादृष्ट होईल. आणि गुरु आणि संत एकत्र आले की ती कुणाची दृष्टादृष्ट करून देणार आहेत, भगवंताची करून देणार आहेत. आणि एकदा भगवंताची दृष्टादृष्ट करून दिली की आपला जीवन काय होणार आहे, सुफळ होणार आहे. हे तर माऊलीने आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय व्हावा विजय. येत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पासाव येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. आता हे सांगताना सुद्धा हा जे पसायदान मागितले, हे ज्ञानेश्वरांना सुद्धा प्रश्न पडलाय, हा मी जे दान देवा मागतोय हे 100% यशस्वी होईल का. हा होईल दान पसाव सुखिया झाला. कधी होऊ शकेल, ही सगळी एकत्र येईल तेव्हा निवृत्तीनाथांनी सांगितलं की हा तुझा यज्ञ 100% काय होणार आहे, सफल होणार आहे. कारण गुरुची आज्ञा होती. आज्ञा कुणाची होती, गुरुची. जेव्हा गुरुने सांगितली की हा तुझा यज्ञ 100% यशस्वी होऊ शकेल, आणि हे जे पसायजन जो तो प्रसाद मागतोय सगळ्या जगासाठी, सगळ्या विश्वासाठी प्रसाद जो मागतोय तो प्रसाद सगळ्या भूतमात्रांना मिळेल. आणि या भूतप्रसादामुळं ही सगळी भूतमात्रामधली असणारी जी निर्जीव सजीव लोक आहेत ही सगळी चांगली राहतील. आणि एकदा चांगली झाली की पुन्हा खळ निर्माण होणार नाहीत. खळ म्हणजे वाईट लोक निर्माण होणार नाहीत. एकदा वाईट लोकांचं याच्यातून वाईटपण आपण काढून टाकण्याचा प्रयत्न केला की आपल्याला माऊलीने दिलेलं जे पसायदान आहे हे आपल्याला काय होईल, समाजाच्या उद्धारासाठी चांगल्या पद्धतीने आपल्याला काय होईल, उपयोगाला आणता येईल. पसायदाना रूपे ज्ञानेश्वरांनी आजच्या शेवटला मी शेवटचे एवढ्यासाठी उभी घेतली पसायदान की आपल्या या नवमी दिवशी आपण या माऊलींच्या घरामध्ये येऊन आपण नेहमी नवमीला येतोय आणि दिंडीचा आपला शेवट होतो. आणि उद्या आपण भगवंताच्या पंढरपूरला जातो, भगवंताच्या पायाशी लीन होतो आणि दर्शन घेतो. माझी सगळ्या संतांना एक विनंती आहे, तुम्ही